बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर चालले. आत्तापर्यंत आपण इकडे मालिकेमध्ये पाहत आहोत की मालिका या सगळ्यामध्ये मात्र एका वेगळ्याच वळणावरती येताना दिसत आहे. मालिकेमधला हा सगळा प्रकार मात्र आता एकदम एकदम जबरदस्त आहे. कारण कारण आपल्या अवनीने मात्र आता दारू सोडवलेली आहे, ती म्हणजे धोंड्या. आणि धोंड्या दादाची आता मात्र दारू पूर्णपणे अवनीने सोडवले. आता या सगळ्यामध्ये अवनीने हे सगळं कसं केलंय बरं, इतकंच नाही आहे तर आता अवनीने या सगळ्यामध्ये मात्र आता पुन्हा दारूच्या थेंबाला सुद्धा धोंड्या दादा स्पर्श करणार नाहीत याची पण तजवीज केली. आणि इथेच आता धोंड्या दादा बदलल्या कारणाने मात्र मालिकेत मोठा टर्निंग पॉईंट आलाय. पण धोंड्या दादाने सुद्धा आता अवनीकडून एक वचन घेतलेलं आहे, ते म्हणजे आता इकडे नक्की वचन काय घेतलंय अवनीने, कशी धोंड्यादादाची दारू आता सोडवलेली आहे. एक न अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. छोटासाच व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पाहिलं आजच्या भागामध्ये की आता धोंड्यादादाला अवनीने छानपैकी इकडे म्हणजे अवनीला धोंड्यादादाने छानपैकी बुर्जी बनवून दिले आणि तू खा. अवनी आता सांगत आहे की तुम्ही पण खा बाबा, पण धोंड्यादादा बुर्जी खायला काही तयार नाहीये आणि तो आता सांगतोय नाही नाही हे काय आपण खाणार नाही. आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय पाम्या, आता सांगायला लागतोय नाही वहिनी, त्यांना आग्रह पण करू नकोस, कारण आता त्यांची वेळ झालेली आहे. धोंड्यादादा चकना म्हणून आपल्याला भुर्जी घेऊन गेलेला आहे आणि त्यानंतर दारू प्यायला लागलाय. इकडे अवनी पाम्याला विचारायला लागते काय झालंय, म्हणजे हे बाबा आता अशाच पद्धतीने सतत का पित असतात. आणि यावरती मात्र आता तो सांगायला लागतो बहिणी, आता तुझ्यापासून काय लपवून ठेवायचं, तुला तर सगळं माहितीच आहे. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा म्हणजे आता या सगळ्यामध्ये म्हणजे आई गेल्यापासून बाबांना मात्र आता सगळ्यांनी असं हे बोलून 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 टोचून मात्र आता अशा पद्धतीने हे केलंय ना की त्यानंतर बाबा आता दारू प्यायला म्हणजे काय त्याला हेच नाही, सारखा आपला पीत असतो असं आता तो म्हणायला लागलाय. बरं त्याच वेळेला मात्र आता इकडे अवनी विचार करते नाही काही झालं तरी सुद्धा यांची दारू सोडवलीच पाहिजे असा विचार ज्या वेळेला अवनी आता करत आहे. आणि त्याच वेळेला इकडे आता परत आलेला आहे राजा. आणि राजाला परत आलेलं पाहून मात्र इकडे आता अवनी विचारते काय झालं, आणि त्यावरती राजा म्हणतो काही नाही. यावरती अवनी म्हणते म्हणजे तुम्ही तर आता कामाला गेला होतात ना, मग कामाला गेल्यावरती अचानकपणे आता हे काय झालं. आणि त्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो नाही काही नाही, त्यांनी मालकाने कामावरून काढून टाकले असं म्हटल्यावर ती अवनीला जरा संशय आलेला आहे. आणि त्यानंतर मात्र आता अवनी इकडे बोलत आहे का का त्यांनी कामावरून का काढून टाकण्याचं कारण काय. आणि त्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो काही नाही. आणि अवनीला संशय आला काहीतरी गडबड झाली, म्हणजे तुमची नोकरी का गेली मला आता काहीच कळत नाहीये, तुम्ही आता काहीतरी माझ्यापासून लपवत आहात का, सगळं मला जे काही खरं आहे ते सांगा असं म्हटल्यावरती मात्र आता तो थोडासा चाचरतो. आणि त्यावरती अवनी सांगायला काय झालंय माझ्यापासून काय लपवताय. आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतो तो म्हणजे इकडे आता तो बोलायला लागतो नाही नाही तसं काही नाहीये, मला आता एकच गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे या सगळ्यामध्ये मला आता एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की नाही तसं काही नाहीये. म्हणजे मी सांगू का, तुमच्या घरच्यांनी खरं तर तुमच्या घरच्यांनी मात्र आता तुमच्या बहुतेक दादाने किंवा बाबांनी मला आता या सगळ्यामध्ये जॉबवरून काढून टाकण्यासाठी सांगितलेलं आहे असं म्हटल्यावर ती अवनी आता थोडीशी गडबडले. आणि काय बोलताय तुम्ही, यावरती ते काही नाहीये, माझ्यामुळे तुम्हाला या सगळ्यामध्ये हा जर का त्रास होत असेल ना तर मात्र मी इथून निघून गेलेली बरी. आणि त्यावरती मग आता सांगायला लागतो तो म्हणजे राजा, हे बघा तुम्ही स्वतःला उगाच त्रास करून घेऊ नका, असं काही नाहीये, तुमच्यामुळे मला त्रास होतोय अशी काहीही गोष्ट नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता ती म्हणते पण आता तुमची नोकरी गेले आणि हे असं कसं काय. यावरती तो म्हणतो जाऊ दे ना. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे स्वतः आता अवनीच्या आईला खूप वाईट वाटतंय. आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे इकडे महेश विचार करायला लागतोय काहीही झालं तरी सुद्धा अवनीला परत आणायचं असेल तर तिच्या 2 वेळच्या खायची आता भ्रांत असेल तरच तिला आपण परत आणू शकतो, नाहीतर ती परत काही येणार नाही. याची नोकरी गेल्यावरती मात्र आता काहीही झालं तरी तिला परत येणं भागच पडणार आहे. मग आता हा त्रास घरामध्ये होणार. इकडे त्यानंतर अवनीच्या बाबांना मात्र आता इकडे त्याचा भाऊ सांगायला लागतो हे बघा बाबा,
काही झालं तरी सुद्धा ती आता आपल्याकडे परत येणार आहे. आणि त्यावरती बाबा म्हणतात, पण तिला घेणार कोण आहे परत? यावरती तो म्हणतो, तुम्हाला घ्यायलाच लागेल. कारण कारण मी या सगळ्यामध्ये जे काही केलंय ना, आणि त्यानंतर मी आता ताबडतोब या सगळ्यामध्ये तिला आता इकडे आणण्याची सोय केली. असं म्हटल्यावर ते म्हणतात, तू केलेस तरी काय? मग आता घडलेला सगळा प्रकार तो सांगायला लागतो. आणि तो सांगायला लागतो, तुम्हाला माहिती आहे, तो आता मामूली एक साधा ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर. आणि त्या ड्रायव्हरच्या घरामध्येही गेले. 2 वेळचं खायला नाहीये, काही नाहीये, अशा घरामध्ये ती राहते. आणि म्हणूनच मी त्याला नोकरीवरून काढून टाकायला सांगितलंय. त्याला एकदा का नोकरीवरून काढून टाकलं ना, की मग आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. घरामध्ये 2 वेळचं अन्न सुद्धा जाणार नाहीये ना. आणि त्यावेळेला हिचे आता डोळे उघडतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा ती इकडे परत येईल. असं म्हटल्यावर ती मात्र आता ते म्हणायला लागतात, पण हे सगळं तुला कळलं तरी कसं? असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच तो सांगायला लागतो, काही चिंता करू नका. इकडे आपण पाहतोय की आता पुन्हा एकदा धोंड्या नाना हे आता बुर्जीसोबत दारू पितायत. आणि त्यानंतर मात्र आता अवनी त्यांना, मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही आता ही दारू सोडून द्या. कारण आता तुमच्या मुलांच्या सोबत आता तुम्ही आनंदाचे क्षण घालवणं गरजेचं आहे. ही पिऊन कुणाचं भलं झालं नाहीये. आणि त्यावरती धोंड्यानाना सांगायला लागतात, दारूच्या शिवाय माझं पान सुद्धा हलत नाहीये. कसं आहे ना, काही गोष्टी आता इकडे आपण बोलू, दुसऱ्याला बोलायला सोप्या असतात, पण त्या आपल्याला करण्यासाठी महाकठीण असतात. असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगते, कसं? असं नाहीये. तुम्ही जर का दारू सोडलीत ना, जे तुम्ही मला सांगाल ना, ते करायला मी आता तयार आहे. इथेच आता धोंड्यानाना एक खूप मोठं वचन घेण्याचा विचार करतात. आणि ते सांगतात, ठीक आहे, तू जर का बोलत असशील ना, तर आता मी दारू सोडायला तयार आहे. पण मला तुला आता एकच गोष्ट सांगायची आहे, की तू या सगळ्यामध्ये जर का आता हे घर सोडून जायला, म्हणजे ह्या घरातच तू जर का कायमची राहणार असशील तर मी दारू सोडेन. आणि यावरती अवनीला कळतच नाहीये. आणि तो म्हणतो, माझ्या मनात सतत शंका राहून राहते की आत्ता ही सून जाईल, नंतर ही सून जाईल. आणि आता माझ्या मनातली ही शंका कायमची जाण्यासाठी तू मला एक वचन दे की तू या सगळ्यामध्ये हे घर सोडून जाणार नाहीस. असं म्हटल्यावरती आता अवनीला काहीच कळायला मार्ग नाही. वचन द्यावं तरी प्रॉब्लेम आणि नाही द्यावं तरी प्रॉब्लेम. म्हणजे आता मी तर खरं माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी इकडे आले होते. आणि असं असताना या सगळ्यामध्ये जर का आता हे शिक्षण पूर्ण झालं नाही तर काय करू, आणि इथे राहून काय करू? आणि त्यावरती मात्र आता धोंड्यानाना सांगायला लागतात, ठीक आहे, तुला वचन द्यायचं नाहीये ना, म्हणजे आता मी इकडे दारू प्यायला मोकळा. असं म्हणत धोंड्या उठतात आणि दारूची बाटली घ्यायला जातात. त्यावेळेला पाण्या त्यांना थांबवण्याचं काम करतोय. आणि वहिनी काहीतरी तुमच्याकडे मागत आहे आणि तुम्ही तिला देत नाही आहात, असं का करताय? आणि त्यावरती तो म्हणतो, मग मी पण तिच्याकडे काहीतरी मागत आहे तर तिला द्यायला काय होतंय? असं म्हणत धोंड्यानाना आता मात्र इकडे मोठाच हे करतात. मात्र या सगळ्यामध्ये इकडे अवनीला इकडे आड तर तिकडे विहीर अशी गोष्ट झालेली आहे. अवनीला काहीच कळायला मार्ग नाहीये. तिला आता काय बोलू कळत नाहीये. आणि ती सांगते, असं काय करताय तुम्ही? आता दारू तुमच्या शरीराला हानिकारक आहे. तोपर्यंत इकडे आता त्याची बहीण आलेली आहे आणि ती पाहते, काय चाललंय, म्हणजे आता ही काय सून याची दारू सोडवणार की काय? असं म्हणत मात्र आता ते समोर, आणि जोपर्यंत मात्र आता इकडे पाहते आहे ती, तर तोपर्यंत इकडे आता त्यांनी म्हणजे अवनीने त्यांच्या हातातून दारू घेतलेली आहे. आणि त्यानंतर दारू आता म्हणजे फेकून देत ती सांगायला लागते, ठीक आहे, तुम्ही जर का आता इकडे दारू सोडणार असाल, मग मात्र आता मी स्वतःहून या सगळ्यामध्ये आता हेच करायला तयार आहे. तुम्ही दारू सोडा, मी आता घर सोडून जाणार नाही. एका झटक्यात धोंड्यानाने अवनीला थांबवण्याचा मात्र आता हा सगळा प्रकार केलाय. पण तेवढ्यात तिकडे यशादा हे सगळं ऐकतोय. अरे देवा, हे काय चाललंय? म्हणजे अवनीच्या सोबत आता कोणतंही चुकीची गोष्ट व्हायला नको असं यशादाला वाटत आहे. आणि म्हणूनच यशादा मात्र आता इकडे सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय. पण तोपर्यंत मात्र वचन घेऊन आता पूर्ण झालेलं आहे. आता या वचनाला अवनी जागणार का आणि धोंड्याला आता ही दारू सोडणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार.